श्री गुरुदेव सेवाश्रम मोजरी. सकाळची वेळ आहे आणि काल सायंकाळीच राष्ट्रसंतांचा आत्मा चिरंतनात विलीन झालेला आहे. शेवटचा क्षण मोठा वृद्ध होता. त्यांचे गुरु सीताराम महाराज त्यांच्या शिरावर आपला वरदहस्त ठेवून त्यांच्या सुशाशी बसले होते आणि राष्ट्रसंतांची क्षीण काया नेत्र मिटलेले. महाराजांचा सारखा आग्रह चाललेला, तास तास सळसळ रामधून चाललेली, भजनाचा गजर, टाळ, मृदंग, गोंड्या, त्यांचा एकच जल्लोष, लोकांची गर्दी तर काही विचारायलाच नको. आणि सीताराम महाराजांना सारखा आग्रह करत होते की नाही, अजून तुमचं बरंच काम शिल्लक आहे या जगात, आपण जाऊ नका. परंतु महाराजांनी त्यांना सांगितलेलं होतं, नाही, मला आता आपण निरोप द्या. आणि मग जेव्हा सीताराम महाराजांनी हे जाणलं की महाराज हा हट्ट काही सोडत नाहीत, त्यावेळी ते निराश झाले, हताश झाले. महाराजांच्या शिरावरचा हस्त त्याने काढून घेतला. अधोवजन करून सीताराम महाराज बसलेले आहेत. तुकोजी महाराजांनी आपले नेत्र मिटलेले आहेत. आणि मग हळूहळू श्वासाची गती मंद होत गेली. ठीक 5 वाजता महाराजांचा आत्मा आज सकाळी पोलीस बँड, भजन, दिंड्या, त्या सगळ्यांचा निराळ महाराजांची शेवटची यात्रा निघालेली आहे. प्रचंड मिरवणूक आहे. महानिर्वाणाचा हा कार्यक्रम खरी वेळेप्रमाणे अगदी घड्याळाचे काटे सरकतात त्याप्रमाणे व्यवस्थितपणे सुरू झालेला आहे. ठीक 8:30 वाजता ट्रकवर सगळे पुष्प, पताका, तांब्याची तोरणं यांनी सजवलेल्या ट्रकवर विशाल मंचक, छत्र, त्यावर श्री तुकोजी महाराजांचा देह ठेवलेला आहे. आणि त्यांच्या मानवता मंदिराकडे ती प्रचंड मिरवणूक निघालेली आहे. महाद्वारासमोरीलच पटांगणात महाराजांच्या इच्छेप्रमाणे त्यांचा अंत्यविधी आता संपन्न होणार आहे. महाराजांचा राष्ट्रसंतांचा अखेरचा संदेश सुद्धा मोठा मूर्ती आहे. त्यांनी सांगितलं होतं की मित्र हो, लोक माझ्याजवळ निरनिराळ्या विचारांनी येत असतात. पारमार्थिक विचारांनी, आध्यात्मिक विचारांनी, सामाजिक विचारांनी येतात. त्याचप्रमाणे त्यांच्या सुखदुःखांच्या विचारांनाही येतात. मी त्या सर्वांना त्यांच्या परीनं सर्व कळीची खुराक देण्याचा जन्मभर प्रयत्न केलेला आहे. ग्रंथरूपानं, भजनाच्या भाषणाच्या रूपानं, रामधून रूपानं आणि ग्रामसत्तेच्या रूपानं, लग्न संस्काराच्या, मृत्यू संस्काराच्या रूपानं सगळ्या तऱ्हेनं मला त्याचा आवश्यक वाटला. तसा तो विचार मी जनमानसाला देत आलो आणि माझा त्या प्रत्येक विचारावर संपूर्ण विश्वास आहे. कारण मला त्या सर्वांच्या मुळाशी माहिती आहे की मनुष्य प्राणी हा काही एकट्यासाठी जन्माला आलेला नाही. तो सामूहिक जीवनासाठी आणि समूहानं जगण्यासाठी आलेला आहे, समूहाचं कल्याण करण्यासाठी आलेला आहे. आणि हीच गोष्ट त्यांनी आवर्जून सांगितलेली होती. इथं जमलेल्या प्रचंड जनसमुदायाच्या अंतःकरणात सुद्धा माझा विश्वास आहे हाच विचार करत असावा. महाराजांचा पार्थिव वेळ मैदानाकडे येतो आहे. महाराजांनी आपल्या स्फूर्ती तरंगात एका ठिकाणी या अमरोळी लिहून ठेवलेल्या होत्या. मरो शरीर आपुले विषयी ना मरो हे परी, मरो नरद चिंतनी विरुचियास जीवावधी, मरो स्वरूप राहता पुरवनी मरी कीर्तीने, असे मरण हो जपे मरण ते बरे निष्ठिते.
हा त्यांचा संदेश. पुष्पमालांच्या ढीकच्या ढीक त्या पार्थिव देहावर असलेल्या आहेत. फुलांच्या पाका इथं स्वतः विखुरल्या जात आहे. दिंड्या, पताका, भजनी मंडळी यांची तर गणतीच नाही. आणि हा जनसमुदाय या पार्थिव देहाच्या, या महापुरुषाच्या, या राष्ट्रसंताच्या अंतिम दर्शनासाठी आतुरतेनं तिष्ठत आहे. घोषक या प्रचंड जनसमुदायाला शांततेनं, शिस्तबद्ध रीतीनं आपापल्या जागी बसण्याची विनंती करतायत. ह्या आजच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र मंत्रिमंडळापैकी मुख्यमंत्री माननीय वसंतरावजी नाईक, आबासाहेब खेडकर, मधुसूदन वैराळे हे मंत्री महोदय आलेले आहेत. आणि नागपूर, अमरावती, वर्धा आणि विदर्भातील कानाकोपऱ्यातून सामाजिक कार्यकर्ते, महाराजांचे भक्तगण हजारोंच्या संख्येनं या क्षणी इथे उपस्थित आहेत. महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, या पार्थिव देहाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी. महाराष्ट्राचे अर्थमंत्री शेषरावजी वानखेडेही इथे उपस्थित आहेतच. गीतेच्या 12वा अध्यायाचा पाठ आता विषय प्रवाला अतो शास्त्रातील अनेक महाराजांना वेगवेगळे सांगितले असते. अत्यंत व्यथित अंतःकरणाला वयोवृद्ध तुकाराम महाराजांच्या अगदी कायम संपन्न झाला. महाराजांच्या जय जयकारात पार्थिव देहाला आहे.
खऱ्या अर्थातच या पार्थिव देहाचं दर्शन सुद्धा दुष्प्राप्य होणार आहे. शेतापैकी अग्नीच्या ज्वाला वाऱ्याच्या झुताबरोबर उफाळू लागल्या आणि मग ख्रिस्ती, मुसलमान, जैन आदी धर्मोपदेशकांनी धर्मविचारांचं पठण सुरू केलं. त्याचवेळी सीताराम महाराजांनी पाठाच्या स्वरूपात आपली श्रद्धांजली समर्पित केली. आपलं सगळ्यांचं घर, तुमचं, माझं आणि सगळ्यांचं उन्हात छपऱ्याशिवाय उभं आहे. आपलं काही भाग्य म्हणून आपण सगळी माणसं राष्ट्रसंतांच्या सहवासात वावरलो. त्यांचा वारसा, विचारांचा आणि प्रेमाचा हा तुमच्या माझ्या सगळ्यांच्या पाठीशी आहे. म्हणूनच त्यांच्यासाठी शोक करण्याचा आपल्याला अधिकार नाही. त्यांच्या विचारांचं गाठोड पाठीवर घेऊन आता आपण सगळ्यांनी रस्त्यानं फिरलं पाहिजे. त्यांचा संदेश आपला रस्ता ते आर्त दिसतील, दुःखी दिसतील, अपंग दिसतील, परिस्थितीने जाणलेले दिसतील, त्यांच्या आधारासाठी आपण तो वापरला पाहिजे. आणि तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या कृतीतून, युक्तीतून, विचारातून आणि आचारातून आपले राष्ट्रसंत आपण साकार केले पाहिजे. आणि ज्या ज्या ठिकाणी असा मांगल्याचा आविष्कार दिसेल, ज्या ज्या ठिकाणी माणसं प्रेमानं माणसाशी बोलत उभी राहतील, माणसं माणसाशी माणसासारखी वागतील, त्या त्या ठिकाणी राष्ट्रसंत साकार झाले आहेत असा साक्षात्कार आपण सगळ्यांनी करून घेतला पाहिजे. त्यापेक्षा राष्ट्रसंतांना श्रद्धांजली वाहा. मी दुसरे कोणते शब्द वापरू, देव करो. त्यांचं वैचारिक सामर्थ्य आणि वैचारिक धन यांना यांच्याशी इमान राखण्याचं सामर्थ्य परमेश्वर आम्हाला देऊ. एक महावृक्ष उन्मळून पडला. अनेक पक्ष, पंथ, समाजातील सर्व स्तर ज्या ठिकाणी घरटी करून राहू शकत होती, सर्व लोक एका जिव्हाळ्यानं ज्या एका केंद्रात एकत्रित येऊ शकत होते, असं एक महान केंद्र आज नाहीस झालं. वास्तविक मानवतेचा महादीप मालवला असला तरी त्यांनी आपली किरणं इथंच सोडलेली आहेत. आणि म्हणून त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना खरोखर त्या श्रद्धेनं भारलं जाऊन आपण त्यांच्या वचनाप्रमाणे वागायला शिकलो पाहिजे, तरच ती खरी श्रद्धांजली होईल. ज्याप्रमाणे एकनाथ महाराजांनी म्हटलं आहे, मरता गुरु रडता केला, दोघांचा परमार्थ वाया गेला. आम्हाला रडून चालणार नाही. यावेळी त्यांनी जे विचारधन आमच्या समोर ठेवलेलं आहे ते उपयोगात आणणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे.
ज्याप्रमाणे समर्थांनी म्हटलेलं होतं की माझी काया गेली खरे परिणी आहे जगदाकारे, आत्माराम दास बोध माझे स्वरूप स्वतःच, त्याप्रमाणे वंदनीय महाराजांनी म्हटलेलं आहे, ग्राम गीता माझे हृदय, त्यात बैसले सद्गुरु राय, बोध त्यांचा प्रकाशमय, दीपवून सोडील गावास. महाराजांचं हृदय अशी ही ग्राम गीता हृदयाशी धरून गावागावात आम्ही त्यांचा हा प्रकाश पसरवला पाहिजे. ज्याप्रमाणे रवींद्रनाथ टागोरांनी एका मुक्तकात म्हटलेलं आहे की संध्या समयी सूर्य अस्ताचलाला जात असताना तो विचारतो आहे, के लोईवे मोर कार्य कहे संध्या रवी, शून्या जगत रहे निरुत्तर छवी, माटीर प्रदीप छिलो से केहिलो स्वामी, जो आमार जो टुकू साध्य कोरी बोता आम्ही. सूर्य विचारतो आहे की माझं कार्य यापुढे कोण चालवणार, सगळं जग निरुत्तर आहे. अशावेळी मातीचा छोटासा दिवा समोर येऊन म्हणतो, महाराज तुमचं कार्य आम्ही चालवणार आहोत. त्याप्रमाणे आम्ही छोटे मोठे सर्वजण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या निधनाने या देशातील सामान्य जनता आज अत्यंत हळहळत आहे आणि तिच्यावर एक मोठा आघात झाला आहे. विश्वाच्या या संघर्षमय जीवनामध्ये सामान्य माणूस हा नेहमी पीडित असतो, दलित असतो, त्याच्यावर नाना प्रकारचे अत्याचार चाललेले असतात. अशा स्थितीमध्ये या सामान्य माणसांमध्ये चैतन्य खेळून त्या सामान्य जनतेला सक्रिय करण्याचं काम, त्या जनतेची उपक्रमशीलता निर्माण करण्याचं काम हे जे करतात तेच खरे महान संत असतात. या देशातच नव्हे विश्वात सुद्धा संतांची अशी परंपरा राहिलेली आहे. या संतांचं वैशिष्ट्यच हे की ते सामान्य जनतेमध्ये मिसळतात, तिच्यात राहतात, तिच्या गुणदोषाशी एक होतात आणि तिच्यामध्ये चैतन्य खेळून तिला जागृत करून तिला आपल्या स्वातंत्र्याकडे ओढत नेत असतात. वंदनीय संत तुकडोजी महाराज हे या देशातले अशा प्रकारचे एक महान संत होते. या देशात संतांची परंपरा आजपर्यंत राहिलेली आहे. पण वंदनीय संत तुकडोजी महाराजांचं जे वैशिष्ट्य होतं ते हे की ते सामान्य जनतेमध्ये इतके मिसळले की सामान्य जनता ते आपले वाटले, जनता त्यांना आपली वाटली. जनतेच्या जीवनामध्ये इतकं समोर होऊन त्या जनतेला सक्रिय करण्याचं काम, त्या जनतेमध्ये शिस्त आणण्याचं काम, त्या जनतेचा अधिकार निर्माण करण्याचं काम हे त्यांनी जे केलेलं आहे ते महान एक कार्य आहे आणि हे कार्य या देशाच्या इतिहासामध्ये फार महत्वाचं मानलं जाईल. मी परमेश्वराला अशी प्रार्थना करतो की अशा प्रकारे सामान्य जनतेचे खरे प्रतिनिधी सामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये समर्थ होऊन तिला जागृत चैतन्य करणारे असे संत शिरोमणी हे नेहमी निर्माण होत आहोत आणि त्यांचा आत्मा कणाकणाने आमच्या सगळ्यांमध्ये प्रविष्ट करून आम्हाला त्यांनी दिलेली प्रेरणा की स्फूर्ती ही कार्यशील करण्याचं सामर्थ्य देव वंदनीय महाराजांच्या आत्म्याला शांती लाभेल. या देशाची सामान्य जनता ज्या दिवशी जागृत हो, स्वतःच्या स्वातंत्र्याची स्वतःच्या हिताचं रक्षण करण्याकरता समर्थ ठरेल अशा प्रकारची अभिलाषा व्यक्त करून त्यांच्या पवित्र चरणी मी आपली नम्र श्रद्धांजली अर्पण करतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या निधनानं या देशाची फार मोठी हानी झालेली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे एक उत्तम प्रकारचे लोकशिक्षक होते. साधारण सामान्य जनतेमध्ये जागृती करून त्यांच्यात एक विशेष प्रकारची स्वच्छतेची, शिस्तीची, सामुदायिक प्रार्थनेची, सामुदायिक भावनेची, देशाबद्दल प्रेमाची आणि विश्वप्रेमाची भावना निर्माण करण्याचं कार्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी फार चांगल्या रीतीने केलेलं आहे. ते नेहमी म्हणत असत, सबके लिए खुला है मंदिर ये हमारा. सर्वांच्या करता सर्वधर्म सहिष्णुता महाराजांमध्ये होती. त्याचप्रमाणे देशाकरता तनमन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. देश सुखी असायला पाहिजे, समृद्ध असायला पाहिजे ही त्यांची भावना
याच्याही पलीकडे त्यांनी विश्वाची ही भावना व्यक्त केलेली आहे. हे विश्व के चालक प्रभो मुझमें समझ दे विश्व की, ही भावना जागृत करून लोकांमध्ये एकमेकाशी प्रेमभाव निर्माण हो, असल्या प्रकारची कार्ये महाराजांनी ह्या देशामध्ये केलेली आहेत. त्याचप्रमाणे साधाऱ्या माणसाला कोणत्याही परिस्थितीत जरी असला तरी छोडे नाही दरबार पर हो मस्त गुरुचरणार में, आपल्या आपल्या कार्यामध्ये गुंतून देखील देवाची परमेश्वराची लोकांची सेवा करण्याचं कार्य महाराजांनी आपल्या अहर्निश या उभ्या आयुष्यामध्ये केलेलं आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये लोकात जी भावना महाराजांनी जागृत केली ती अत्यंत उच्च प्रकारची आहे. जागा झाला समाज एकदम खरवडून महाराजांची भजनं ऐकून, महाराजांची गाणी ऐकून, महाराजांची भाषणं ऐकून खंजिरीवरची थाप लोकांच्या अंतःकरणावर जाऊन त्यांची अंतःकरण जागृत करण्याचं कार्य करीत असे. असा हा राष्ट्रसंत आमच्यामधून निघून गेल्यामुळे आमच्या सर्वांचं एक फार मोठं नुकसान झालेलं आहे. हा लोकनेता, हा लोक शिक्षक आणि सामान्य जनतेमध्ये आणि राज्यकर्त्यामध्ये देखील ज्याचा समान आदर होता असा हा एक थोर पुरुष आमच्यामध्ये निघून गेल्यामुळे आमची फार मोठी हानी झालेली आहे. राष्ट्रसंतांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांच्या कार्याला अहर्निश सहानुभूतीने पाहणारे, आदराने पाहणारे, भक्तीने पाहणाऱ्या लोकांच्या अंतःकरणामध्ये त्यांच्या आत्म्यांनी एक विशिष्ट प्रकारची जागृती निर्माण करो अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करून आणि त्यांना त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो आणि आम्हाला त्यांनी जे कार्य ह्या ठिकाणी आरंभलेलं आहे ते कार्य करण्याकरता त्यांच्या आत्म्याने आम्हाला सर्वांना प्रेरित करो अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करून पुन्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चरणी ही श्रद्धांजली अर्पण करून मी पुढे करतो. परमपूज्य गुरुदेव, उपस्थित सर्व भाविक वृंदांनो, आज वंदनीय महाराज आत्मस्वरूपात विलीन झाले आणि ती शक्ती या सर्व भारतवासियात नव्हे सर्व जगात सर्वांना त्या कार्याकडे, सेवा मिळण्याच्या कार्याकडे, सदाचाराकडे प्रवृत्त करो ही अपेक्षा करून वंदनीय महाराजांना मी माझी ही श्रद्धांजली अर्पण करीत आहे. तो संत श्री तुकडोजी महाराज यांच्या निधनाची बातमी आत्ताच मला कळली आणि धक्काच बसला. ज्यातसे ध्रुव मृत्यू याप्रमाणे जे आला आहे तो जाणारच आहे. तथापि संतांसारखी माणसं आणि विशेषतः तुकडोजी महाराज यांच्यासारखी माणसं सदैव मिळणं अत्यंत दुर्मिळ. त्यांनी केलेली समाजसेवा, त्याने मानवजातीकरता केलेले कार्य, ग्रामीण विभागामध्ये पुनरुद्धार करता, त्यांच्यामध्ये चैतन्य आणण्याकरता, शिस्त आणण्याकरता, राष्ट्रप्रेम उत्पन्न करण्याकरता त्यांनी निर्णायी जी कामं केली ती चिरंतन त्यांचं स्मारक राहतील आणि समाज नेहमी त्यांच्या ऋणी राहील. त्यांचा आणि माझा श्री पक्वाचा समन्वय रुग्णालयामध्ये संबंध आला. ते अध्यक्ष आणि मी कार्यवाह या दृष्टीनं प्रत्येक बारीक गोष्टीमध्ये लक्ष घालणं, व्यवहाराच्या दृष्टीनं पाहणं आणि विधायक वृत्तीनं प्रत्येक कार्य करत राहणं हा त्यांचा जणू स्वभावच बनला होता. अनेक कामं करत असताही त्यांनी जी आत्मीयता प्रत्येक कामामध्ये दाखवली ती अत्यंत स्पृहणीय आहे. इतर साधू संतांसारखे नुसतं प्रवचन ते देणारे नव्हते, परंतु कृतीमध्ये त्या सगळ्या गोष्टी याव्या याबद्दल त्यांचा अत्यंत कटाक्ष होता. त्यांनी जी केलेली भजनं आहेत त्या भजनांचा जरी थोडा वरवर विचार केला आणि पाहिली तरी त्याच्यामुळे किती राष्ट्रप्रेम ओतप्रोत भरलेलं आहे, समाजसेवेची तळमळ आहे आणि आपल्या खेडूत बांधवांना आणि हिंदुस्थानातल्या सगळ्या लोकांच्या बद्दल जो जिव्हाळा त्याच्यामध्ये दिसलेला आहे. त्यामुळे संबंध महाराष्ट्रातच नव्हे तर हिंदुस्थानामध्ये अनेक ठिकाणी त्यांचे अत्यंत चाहते आणि समाजाच्या दृष्टीने काम करणारा एक साधू प्रवृत्तीचा परंतु मानव वृत्तीचा माणूस
याकडे सर्वजण त्याचे पाहत असत. अत्यंत महान नेत्यापासून तर मामूली एक समाजसेवकापर्यंत सर्व त्यांचे चाहते होते, ते यांच्या गुणामुळे. शेवटी त्यांनी तर देशाच्या एकात्मतेचा ध्यासच घेतला होता जणू. आणि याबाबतची त्यांचं शेवटच्या आजारामधले असलेले विवरण हे फार महत्वपूर्ण होतं. त्यांनी कॅन्सर करताही केलेलं कार्य आणि विशेषतः त्याच्याबद्दल प्रगट केलेल्या आकांक्षा या त्यांच्या एकंदर मानवताच्या सेवाच्या दृष्टीनं फार उद्बोधक ठरतील. मला पूर्ण असा विश्वास आहे की कॅन्सरचं एक महान हॉस्पिटल आणि एक रुग्णांची व्यवस्था करण्याचं कार्य हेही महाराजांचं अत्यंत समर्पक असं स्मारक होईल. खेडूतांच्या दृष्टीने आम्ही जर खरोखर त्यांचे चाहत असलो आणि त्यांच्या भाषणामधून, त्यांच्या भजनामधून, त्यांच्या वागण्यामधून जर आम्ही लोकांनी स्फूर्ती घेतली तर महाराजांच्या आत्म्याला निश्चित त्याच्यामुळे संतोष होईल, त्याच्याबद्दल मला शंका नाही. मी या प्रसंगी जास्त बोलू शकत नाही. त्यांना माझी अत्यंत नम्र श्रद्धांजली देतो आणि आशा करतो की आमच्या या सर्व देशवासी लोक त्यांचं नेहमी कृतज्ञ राहतील, स्मरण करतील आणि त्यांचं कार्य पुढे चालवण्याकरता आश्रमवासी आणि इतर लोक त्यांचं सतत प्रयत्न करत राहतील, हा मला विश्वास आहे. संत तुकडोजी महाराज का अवसान विदर्भ ही नहीं, समस्त राष्ट्र को एक बड़ा आघात है. वे इधर मृत्यु से जूझ रहे थे. कैंसर जैसी भयंकर बीमारी का उन्होंने जिस आत्मसंयम से मुकाबला किया वह उनके जैसे महान पुरुष के सामर्थ्य की ही बात थी. इतनी कठिन पीड़ा के भीतर भी उन्हें अपने दुख की परवाह न थी. उन्हें केवल भारतीय राष्ट्र की शक्ति, सामर्थ्य एवं तेजस्विता की फिक्र थी और उन्होंने देश की महान परंपरा के अनुसार देश का भविष्य देखने की निरंतर कामना व्यक्त की. वे महाराष्ट्र की महान संत परंपरा के गौरव थे और हमारे देश की इस उज्जवल विरासत की एक मूल्यवान श्रृंखला. अखिल भारतीय साधु समाज के अध्यक्ष के नाते उन्होंने देश की इस उत्सर्गमयी लोकोत्तर परंपरा को आधुनिक समय के अनुरूप लोक सेवाभिमुख रूप देने का आह्वान किया. ऐसे लोकोत्तर पुरुष का असामयिक रूप से उठ जाना राष्ट्र की अत्यंत शोचनीय क्षति है. मैं उनके चरणों में अपनी नम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूं और परमेश्वर से प्रार्थना करता हूं कि उनका गुरु मंत्र हमारे देश की लक्ष लक्ष जनता को अपने पुनीत कर्तव्य की सदा याद दिलाता रहे. जिस घटना का भय था पर जिसके लिए मन तैयार नहीं था वह होकर ही रही. राष्ट्र संत तुकडोजी महाराज ने अपनी चादर उतार कर रख दी. और यह कैसी चादर थी? जो साधु संतों के, भक्तों और सात्विक पुरुषों की ओढ़ने की थी, जो राग द्वेष और मोह माया में लिप्त संसारी पुरुषों के लिए नहीं थी. संतों का मार्ग तलवार की धार पर चलने जैसा कठिन है. एक गुजराती भजन की सीख है कि हरिनो मार्ग छे शूरानो, कायरनो नहीं काम जिने. हरि का मार्ग शूरों का मार्ग है जहां कायरों का कोई काम नहीं है. साधना या तपस्या का पथ कोई हंसी ठट्ठा है. साध कहावन कठिन कठिन है, लंबा पेड़ खजूर, चढ़े तो चाखे प्रेम रस, गिरे सो चकनाचूर. ऐसा ही कठिन मार्ग तुकडोजी महाराज का था. सारी जिंदगी पर चंदन की तरह घिसते रहे और आज एक बेशकीमती खुशबू पीछे छोड़कर ब्रह्म में लीन हो गए. हाथ में डफली और बदन पर कफनी जैसा कुर्ता और अपनी डफली की टंकार पर भगवान को बुलाया करते थे. उनका भगवान कोई आकाश में विचरने वाला या वृक्ष या पत्थर में रहने वाला नहीं था. वह इसी धरती पर भूखे कंगाल और दीन दरिद्र लोगों की आत्मा में विहार करने वाला, समस्त मानव में, पशु पक्षी, पेड़ पौधों में,
सारे जड़ और चेतन ब्रह्मांड में विचरने वाला भगवान था। विश्व के तमाम धर्मों और संत परंपराओं की तरह उनकी भी यही मान्यता थी कि मानव की सेवा ही ईश्वर की सेवा है। महाभारत में ब्रह्मर्षि वेद व्यास ने अपने समस्त ज्ञान और उपदेश का यही निचोड़ निकाला था कि नहीं मानुषात् श्रेष्ठतरम ही, मनुष्य से बढ़कर संसार में और कुछ श्रेष्ठ नहीं है। उसी मानव को जगाने में, उसे अपने कर्तव्य कर्म और धर्म की दीक्षा देने में ही तुकडोजी महाराज ने अपना जीवन समर्पित कर दिया। वे कुछ पढ़े लिखे नहीं थे, पर वेद पुराणों का सत्य उनकी अनगढ़ और अटपटी वाणी में चढ़कर बोलता था। उनकी टूटी फूटी आवाज से निकले हुए टूटे फूटे शब्द तीर की तरह हृदय में प्रवेश करते थे, क्योंकि वे हृदय से ही निकलते थे। हजारों लाखों लोगों के बड़े से बड़े मजमे को वे अपने भजनों से मंत्रमुग्ध किया करते थे, जैसे उनकी आत्मा में सरस्वती आकर बस गई हो। सारी दिन रात उन्हें समाज की, राष्ट्र की और मानवता की ही चिंता बनी रहती थी, और उसी के उत्थान की अलग जगाते जगाते ही उनकी जिंदगी बीती। और मृत्यु का भी कितनी बहादुरी और दिलेरी के साथ मुकाबला किया। वे जानते थे कि जिस रोग ने उन्हें आ घेरा है वह शरीर का मोल लिए बगैर पीछा नहीं छोड़ेगा, और उसके लिए वे तैयार बैठे थे। कहते थे, आज तक मैंने सबको जीना कैसे यह सिखाया, अब मरना कैसे यह सिखाना चाहता हूं। सचमुच तुकडोजी महाराज वास्तव में एक पहुंचे हुए संत पुरुष थे। जीवन भर एक मोमबत्ती की तरह जलते रहे, और बाद में तो वह मोमबत्ती दोनों सिरों से जलने लगी थी। फिर भी वे एकदम शांत और गंभीर थे, एक महासागर की तरह। अक्सर मुझे वे कबीर साहब की याद दिलाया करते थे। उन्हीं की तरह सदुकड़ी बानी में अपनी मस्ती बिखेरा करते थे, और उन्हीं की तरह अपनी मस्ती में ही जिंदगी की चादर उतार कर चलते बने। झीनी 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 बीनी चदरिया, दास कबीर जतन से ओट, ज्यों की त्यों दीन चदर जा। ऐसे वीतराग चित्तप्रज्ञ संत पुरुष को मेरे सहस्त्र सहस्त्र प्रणाम। अखेरीस महाराजांना काळाने ओढून नेले. आत्यंतिक वेदना देणाऱ्या अशा रोगाने शरीर व्यापले असतानाही महाराज त्या सर्व वेदना आपल्या आध्यात्मिक साधनेच्या बळावर मोठ्या धैर्याने सहन करून मृत्यूशी झगडा देत होते, संघर्ष चालवित होते. त्यांना तसेच सर्व प्रकारच्या वैद्यांनी आणि डॉक्टर्सनी चालवलेल्या उपायांना, लक्षावधी जनतेच्या अंतःकरणातून चाललेल्या प्रार्थनांना कशालाही न जुमानता शेवटी महाराजांना काळाने ओढून नेलेच. ही वार्ता राष्ट्रसंत होते. आपल्या आरंभीच्या जीवनात आध्यात्मिक साधनेतच ते मग्न असत. सर्वत्र संचार करीत असताना जनतेच्या जीवनाचे निरीक्षण झाल्यावर या जनतेला जागृत करण्याची प्रवृत्ती त्यांच्यात निर्माण झाली. त्यांच्या खंजिरी भजनातून अध्यात्माबरोबरच जनता जागृतीचे सूर खुमू लागले. ते ऐकून लक्षावधी जनता नुसती मुग्ध होत असल्याचे नाही, तर चांगले संस्कार घेऊन त्यांचे आचरण करण्याच्या निष्ठेने घरी परतत असे. जनता जीवनाच्या अनेकविध पैलूंना महाराजांनी हात घातला आणि आपल्या रसाळ पण परखड वाणीने ते जीवन शुद्ध करण्यात आयुष्य वेचले. भारताची जनता खेड्यात राहते. या खेड्याचे जीवन स्वच्छ आणि सुंदर करण्यातच खरी राष्ट्रसेवा आहे हे ओळखून त्यात त्यांनी आपले आयुष्य, सगळे आयुष्य वेचले. जे का रंजले गांजले
त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. या संत तुकारामांच्या उक्तीचा आदर्श त्यांच्या जीवनात उमटलेला होता. वाणीप्रमाणेच आपली लेखणीही महाराजांनी याच कामी लावली. त्यांनी जनतेला दिलेली ग्रामगीता ही आज खेड्यापाड्यातील भगवद्गीता झाली आहे. ती याचमुळे राष्ट्रीय पातळीवरील प्रश्न हे देखील त्यांना आपल्या साधुत्वाच्या कक्षेबाहेर कधीच वाटले नाहीत. म्हणूनच त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत मोठ्या हिरिरीने भाग घेतला. चिमूरष्टीच्या वेळीचे त्यांचे कर्तृत्व जनता कधीही विसरणार नाही. राष्ट्र जीवनातील सर्व प्रसंगी ते नेहमी पुढे असत. देशातील सर्व साधूंची संघटना करून त्यांना राष्ट्रसेवेला लावण्याचे त्यांचे प्रयत्न ते देखील त्यांच्या याच प्रवृत्तीची साक्ष देतील. सामुदायिक प्रार्थनेचा पुरस्कार त्यांनी याच दृष्टिकोनातून केला. काय काय म्हणून सांगावे. अनेक गुणांनी अनेक कर्तृत्वाने महाराजांचे जीवन भरलेले होते आणि त्यांचे संस्कार घेऊन जनता पवित्र होत होती. पण आता हे सर्व गेले. त्यांच्या अमर संदेशाप्रमाणे आपले जीवन घडवण्याचा प्रयत्न करण्यानेच त्यांना आपण खरी श्रद्धांजली वाहू शकू. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या निधनामुळे आज विदर्भावर दुःख शोकाची दाट छाया पसरली आहे. गेली 30 वर्षे ते मराठी जनतेपुढे खंजिरी घेऊन उभे होते. त्या खंजिरीने लाखो लोकांच्या हृदयाचा ठाव घेतला. स्वातंत्र्याच्या लढ्यात उडी घेण्याची स्फूर्ती त्यांना दिली आणि आपल्या समाजाची सुधारणा करण्याचा आदेश त्यांच्या ठिकाणी उत्पन्न केला. ती खंजिरी आणि त्या खंजिरीच्या तालावर दशदिशा भूमीत लोकांच्या मनाला हलवून सोडणारा महाराजांचा तो भेदक आवाज ही दोन्ही आज काळाच्या अथांग उदरात विलीन होऊन गेली. काळजाचा थरकाप करणारा, चित्तवृत्ती थरावून सोडणारा महाराजांचा तो घोगरा पण गोड आवाज आता पुन्हा आपल्या कानावर पडणार नाही. खंजिरीचे आर्त उद्दीपक निनाद पुन्हा आपल्याला ऐकू येणार नाही. महाराज हे नुसते संत नव्हते तर सुधारक होते. नुसते सत्पुरुष नव्हते तर समाजपुरुष होते. आपल्या धर्माच्या उन्नतीवर, तिच्या उद्धारावर आणि विकासावर कटाक्षाने भर दिलेला आहे. समाजाच्या उन्नतीवर किंवा उद्धारावर नाही. समाजातील हीन दीनांची सेवा, दलित पतितांचा उद्धार यांच्यावर आपल्या धर्माचा कटाक्ष नाही. त्यामुळे या भरतखंडात लाखो लोक, लाखो आदिवासी आणि स्पृश्य, शूद्र आणि अतिशूद्र हे अज्ञानाच्या आणि अस्पृश्यताच्या गर्तेत शतकानुशतके पिचत राहिले, सडक पडले. भूतदया सर्व भूत इतरती हे आपल्या समाजाने श्रेष्ठ ध्येय मानले. मानव सेवा, मानव इतरती हे ध्येय मानले नाही. त्यामुळे गाई गुरांचे पांजरपोळ काढणारे, मुंग्यांच्या वारुळावर साखर पेरणारे आपण लोक आपल्या समाजातील अस्पृश्यांकडे, दलितांकडे, अनाथांकडे, रुग्णांकडे तरी कळवळ्याने पाहू शकलो नाही. जातीभेद, उच्चनीचतेच्या आणि विटाळाच्या भावना या त्या कळवळ्याला मारक ठरल्या. जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले ही तुकाराम महाराजांची अभंगवाणी त्यांच्या गाठ्यातच जिरून गेली. ही अभंगवाणी आपल्या समाजाच्या आचरणात उतरवण्यासाठी श्री तुकडोजी महाराजांनी स्वतःचे शक्ती सर्वस्व आमरण खर्ची घातले. येशू ख्रिस्ताने जनसेवा ही ईश्वर सेवा हे ध्येय आपल्या शिष्यांपुढे ठेवले आणि त्यांना सगळ्या जगातल्या हीन दीनांची, दलित पतितांची, रुग्ण अनाथांची सेवा करण्याचा आदेश दिला. त्यामुळेच ख्रिस्ती मिशनरींनी काढलेल्या शिक्षण संस्थांचा, रुग्णालयांचा आणि अनाथाश्रमांचा व्याप सगळ्या जगभर पसरलेला आहे. हे मानव सेवेचे ध्येय डोळ्यापुढे ठेवून स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मठातर्फे ठिकठिकाणी छात्रालय, अनाथालय आणि रुग्णालय काढले. महाराष्ट्रात श्री गाडगे महाराजांनी याच प्रकारचे कार्य केले. श्री तुकडोजी महाराजांनी
आपल्या ग्रामगीता या ग्रंथाचं आणि गुरुदेव सेवा मंडळाच्या रूपाने हेच कार्य केले. आत्मोन्नती आणि आत्मोद्धार ही वैयक्तिक मोक्षाची तत्वे उराशी कवकाळून बसलेल्या आपल्या समाजाच्या मनावर श्री तुकडोजी महाराजांनी जनसेवा ही ईश्वर सेवा हे तत्वबिंबवलं. मी त्यांचे सर्वात श्रेष्ठ कार्य मानतो आणि म्हणून मी त्यांना समाज पुरुष म्हणतो. तुकडोजी महाराज के निधन से एक मानव आदर्श की साकार ज्योति लुप्त हो गई. महाराज ने बहुजन सुखाय बहुजन हिताय अपना समस्त जीवन राष्ट्र को अर्पित कर दिया था. राष्ट्र में जो कार्य संत तुलसी, कबीर, मीरा, ज्ञानेश्वर, तुकाराम, चैतन्य महाप्रभु ने जन जागरण का किया है, उससे भी कहीं अधिक कार्य तुकडोजी महाराज ने अपने अंतिम क्षण तक किया. तुकडोजी महाराज ने स्वतंत्रता पास से भारत को मुक्त कराने में जहां एक वीर सेनानी का परिचय दिया, वहां देश से जातिवाद, प्रांतीयवाद, समाजवाद के विष को दूर करने हेतु उन्होंने मानव धर्म का देश के कोने कोने में प्रचार किया. राष्ट्र संत का निधन देश के लिए महान दुर्भाग्यमयी घटना है. जगत जननी से प्रार्थना है कि वे उनके आदर्श पालन का जन जन में साहस दे ताकि हम मानव के आदर्श को पुनः स्थापित कर सकें. आपल्या श्रीमती समवेत काही दिवसापूर्वी संत तुकडोजींना भेटाव्यास मोझरी आश्रमामध्ये गेलो होतो. त्यावेळेस त्यांची प्रकृती खालावतच होती हे स्पष्ट दिसतं. जे झालंय ते फार दुःखप्रद झालं यात शंका नाही, पण ते सोसणं भाग आहे. तुकडोजी महाराजांचा माझा परिचय बराच दिवसाचा आहे. त्यांची ख्याती प्रथमतः शीघ्र कवी म्हणून झाली व कालांतराने त्याने ज्या राष्ट्रीय जीवनात प्रवेश केला तेव्हापासून त्याने लोकशिक्षणाचे व जागृतीचे कार्य केले. त्याचे मोल करणे अशक्य आहे. त्यांची कवने प्रासादिक व स्फूर्तिदायक होती. त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात हिरिरीने भाग घेतला व त्यांना त्याकरता तुरुंगवासही भोगावा लागला आणि एकदा तर त्यांच्यावर सरकारकडून बरीच कडक कारवाई होण्याची दुर्धर प्रसंग आला होता. पण त्यातून त्याने जे भरभक्कम लोकमत तयार केले होते त्याच्या भाराने सरकारलाही आपला पाय मागे घेण्यास भाग पाडले. त्यांनी भारताच्या बाहेरही म्हणजे जपान सारख्या देशात प्रवास करून त्यांना जो अनुभव मिळाला त्याचा पूर्ण लाभ भारतीयांना त्याने करून दिला. त्यांच्या कार्याचा व्याप व त्याची महती ही मोझरी येथील त्यांचे नाव भारताच्या इतिहासात जे महापुरुष झाले त्यांच्या मालिकेत अजरामर राहील यात शंका नाही. त्यांचा आश्रम चालवण्यास योग्य पुरुष पुढे येवो हीच माझी अंतःकरणपूर्वक इच्छा आहे. ईश्वर त्यांना सद्गती देवो. समाधि भारी ऐसी आवाज़ादी गली फिरंगे आ
समाधि भारी है उदरुचि पेशी समस्ती उदरुचि पेशी समस्ती देवदत्ती समाधि भारी है भंग सुरू होत आहे आम्ही जातो आहोत त्या गावात